घरात लग्न कार्य असलं ना की खूप आनंदाचं वातावरण असतं आणि त्यात मुलाचं लग्न म्हटलं ना की कुणीतरी नवीन पाहुणी घरी येणार असते, म्हणजे नवीन सुनेचं आगमन होणार असतं। नमस्कार मंडळी, सर्वांना शुभ सकाळ। तर भावाच्या घरी आलेली आहे, बाच्याचं लग्न आहे, तर हळद फोडण्याचा कार्यक्रम आहे आज। तर हे वरचं जे डेकोरेट आहे ना, वेल लावली फुलांची, तर माझ्या छोट्या मुलांनी सौरभनीच हे केलेले डेकोरेट आणि नवरदेव एकटाच बसलेला होता डेकोरेट करत, तर मी पण त्याला मदत करू लागले आणि त्याचा छोटा भाऊ पण होता, बहीण पण होती, पण मी पण गेले, मग मी पण त्याला मदत करू लागले। हा नवरदेव आहे, मोठ्या भावाचा मुलगा आहे, ह्याचंच लग्न आहे आता। तर पूर्ण फुलांची आरस त्यांनी केलेली होती, अगोदर जातं पण मांडलेलं होतं। मी गेल्यानंतर फक्त पानं मांडली आणि त्याच्यावरती हळकुंट बांगड्या असं ठेवलं सगळं, आणि विठ्ठल रुक्मिणीची पण मूर्ती त्यांनी सजवून ठेवली होती अगोदरच। पूर्ण फुलांची आरस वगैरे अशी छान मस्त सुंदर केली होती ना माझ्या भाच्यानी। आणि त्या शेजारी राधाकृष्णाचा पण फोटो मांडला। तर आता जातेची सजावट पूर्ण झालेली, आता पाटावर वंटा पण घेतला आणि त्याला थोडीशी फुलांची अशी आरस केली आजूबाजूला। तर बघा मंडळी, नवरदेव पण तुम्हाला हाय करतोय। तर पाटावरून त्यावरती पण अशी फुलाची आरस आपली झाली पूर्ण, आणि त्याच्यावरती पण एक एक पानं अशी मांडली, त्यावर एक एक बांगड्या अशा ठेवल्या, आणि त्यानंतर आहे ना त्याच्यावरती एक एक हळकुंट असं ठेवलंय मी। तर लग्न असलं ना की घरात एकदम अशी धांदल होती ना, आणि कामाची पण खूप गडबड, पण वातावरण खूप आनंदी असतं। तर पाट्यावरून त्यावर मी ना एक एक गुलाबाचं फूल पण ठेवलं, आणि माठ पण नवीन आणला सकाळीच, कारण मुलाचं लग्न असलं ना की माठाची पूजा करतात, आणि मुलीचं लग्न असलं की रांजणाची पूजा करतात। तर माठ मी ह्याच्यावरती घडवंचीवर मांडला, आणि थोडीशी आजूबाजूला तिथं पण फुलाची आरस केली। मध्ये एक मी कटोरा ठेवला, का की जेव्हा पाणी टाकतील सवासनी तर नवीन माठ आहे तर पाणी पजरल म्हणून त्याच्या खाली एक भांडं पण ठेवलं, आणि अशी छान फुलांची आरस पण झाली। आपलं जातं पण सजलं, पाटावरंटा पण सजला, माठ पण सजला। तर आता आहे ना इकडं पुरणाचा पण स्वयंपाक चालू आहे, सवासनी टाकायच्या, तर निवद पण भरून घेतले, आणि या कागदाच्या मंडोळ्या आहेत, तर पूर्ण देवांना एक एक मंडोळी लग्नाच्या अगोदर अशी व्हावावं लागती, जेव्हा आपण नैवेद्य घेऊन जातो तेव्हा। तर हळदी कुंकाच्या पुड्या, हळद खिसकाच्या पुड्या, मेहंदी असं सगळं देवांना दाखवावं लागतं, चढवावं लागतं। आणि हा माझा मोठा मुलगा आहे गोकुळ, तर हा घरावरती स्वस्तिक काढतो, लग्न कार्य असलं की दारावरती स्वस्तिक आणि तोरण लागतं, तर बँड लावून ते स्वस्तिक वगैरे काढतो आणि तोरण लावतो। तर इथं आजूबाजूला आहे ना लग्नाच्या पत्रिका पण आम्ही अशा टाकून घेतल्या, आणि हे बँडवाले ना आमचे नेहमीचेच बँडवाले, दरवेळेस आम्ही ह्याच बँडवाल्यांना बोलवतो, आणि पैसेसुद्धा आमच्याकडनं कमीच घेतात बँडवाले। तर आता तोरण पण लावून झालं, आणि आता नवरदेव पण फ्रेश झाला, कपडे वगैरे घातले, आणि असं छान नवरदेवाला ओवाळून घेतलं, औक्षवंत केलं। तर मंडळी एकीकडं बँड पण वाजतो आणि एकीकडं छान असं औक्षवंत पण करून घेतलं नवरदेवाला। आणि ही आहे ना माझी आई आहे मंडळी, तर आईला खूप आनंद होतो, आई खूप नोटा ववाळून थोडं नाचती पण, एन्जॉय पण करते, आणि तिच्याबरोबर मी सुद्धा थोडा एन्जॉय करते नोट ववाळून। तर खूप असं आनंदाचं वातावरण होतं ना घरामध्ये। आणि हे माठाची पूजा पण झाली, त्याला डाव बांधून असं 5 सवासनी थोडं थोडं पाणी आहे ना 5 वेळेस टाकतात, तर सगळ्यांना मी सांगितलं असं थोडं थोडं पाणी 5 वेळेस टाकायचं। तर माठाची पण पूजा झाली आता। तर मंडळी थोडं थोडं काम करून थोडा थोडा एन्जॉय सुद्धा करते मी, सारखीच नोटा ववाळते। आणि आता पाच सवासनी मिळून अक्षदा पण तयार केल्या त्यांना रंग देऊन, आणि आता पाच जितक्या सवासनी भरपूर झाल्यात,
थोडे थोडे प्रत्येक सवासनीनी एक एक दोन दोन हळकुंड आधी फोडून घेतल्या पाट्यावरती आणि आता जात्यात टाकल्या। अशी सफेदी सुरेख बाई करंजा कराव्या, अशा करंजा सुरेख बाई तबकी। तर माझी आई आहे ना जात्यावरचं गाणं म्हणतीये लग्नाची, परत थोडा एन्जॉय करते। व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे।